पालघरमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत। सूर्या, वैतरणा, पिंजाळ, गारगाई नद्यांना पूर आलाय। नद्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो गावांचा मुख्य बाजारपेठांशी संपर्क तुटला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सध्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून 68,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। चाकरमान्यांचे हाल होत आहेत। दरम्यान पालघर जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने त्याचा मोठा परिणाम हा वाहतुकीवर झालाय। घरातून ऑफिससाठी निघालेल्या चाकरमान्यांना कामावर पोहोचण्यासाठी विलंब होत असल्याचं चित्र आहे। पाऊस असाच सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस हजेरी लावत आहे। गुरुवारपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड अलर्टही देण्यात आला होता। मागील 2 दिवसांच्या तुलनेत आज पावसाचा जोर काहीसा ओसरणार असल्याची शक्यता आहे। राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज, येलो आणि ग्रीन अलर्ट देण्यात आलाय। मुंबईमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर दुसरीकडे पुणे, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सातारा या जिल्ह्यांमध्ये आजही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे।